शिवाराची श्रीमंती. आर्द्र नक्षत्रावर पेरलेली जिरायत जमिनीतील बाजरी चांगली वाढली. पोल्ट्रीतून लांब दांड्याची शेलाटी कणसे बाहेर पडली आणि लवकरच जांभळ्या फुलोऱ्याने फुलून गेली. मधमाशा कणसांभोवती फिरू लागल्या. पिवळ्या रंगांची फुलपाखरे जोडीजोडीने तरंगत येऊन कणसांवर बसू लागली. बाजरीबरोबर पेरलेले कडधान्याचे बेल पसरू लागले. मटकीच्या शेंगांचे झुपके दिसू लागले. हुलग्याला जोम आला. तुरीच्या उभार झाडावर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या. भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या. लवकरच जांभळ्या फुलोऱ्याने डवरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचटचली. चिवडीचे थवे भरारत येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले. बाजरी चांगली तयार झाली. दसरा आला. शिलंगणाच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कणसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली. 5 महिने रानात उभी असलेली बाजरीची जोमदार धाटे विळ्याच्या तडाख्याने जमिनीवर झोपली. लगोलग शेंगा एकत्र उभ्या करून शेतकऱ्यांनी बुचड्या घातल्या. सकाळ संध्याकाळ होले चिमण्या त्यावर गर्दी करू लागल्या. ज्याला नड होती त्याने लगेच मोडणी करून कणसे बडवली. जनावरे कुरकुरीत सरमाड खाऊ लागली. घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली. हळूहळू कडधान्यही निघाले. मोकळ्या झालेल्या रानातून जनावरे हिंडू लागली. बाजरीची तांबडी राने उजाड दिसू लागली. कडक थंडी पडू लागली. चगळचोथा पेटवून लोक शेकोटी घेऊ लागले. गारव्याने त्यांची तोंडे तडकली. ओठ फुटले. ओढ्याच्या निवळशंख पाण्यावर सकाळच्या प्रहरी धुके तरंगताना दिसू लागले. दरम्यान श्रावण मासी पेरलेली ज्वारी बळावली. धाटे कमरेला लागू लागली. मध्ये घातलेले करड्याचे पट्टे काट्याला आले. हरभऱ्याला जांभळी फुले आली आणि बघता बघता ज्वारीची गोंडेदार कणसे दिसू लागली. करड्याला पिवळी केशरी फुले आली. हरभऱ्याला पोचट घाटे झोंबू लागले. हिरवे बाटूक खाऊन जनावरे बैदुलासारखी गोल गरगरीत झाली. शिंगांनी माती उकरून डिरक्या मारू लागली. भल्या सकाळी रानात पेटलेल्या आगट्यांचा धूर आभाळात चढू लागला. तरण्या पोरांनी हुरड्याचा खोराक सुरू केला. म्हातारे कोतारे सुद्धा कुटून हुरड्याची चव घेऊ लागले. बायका मुली सवळ काढून 4 दाणे तोंडात टाकू लागल्या. दरसाल या दिवसात येणारी परदेशी पाखरे बोलावणे धाडल्यासारखी आली. क्राव क्राव आवाज करीत त्यांचे थवे निळ्या स्वच्छ आभाळातून उडू लागले. उंच उंच पायाची ही पाखरे पिकावर पडू लागली. गोफणीने धोंडे फेकून व डब्याचा आसूडाचा आवाज करून शेतकरी त्यांना उठवू लागले. फुलांवरील मध गोळा करून मधमाशांनी अडचणीच्या जागी पोळी केली. डहाळ्या पाडण्याच्या कुऱ्हाडी घेऊन पोरे राने वेधू लागली. पोळी शोधून त्यातील गोड मध खाऊ लागली. मग ज्वारीची पिके निघाली. करडा निघाला. हरभरा निघाला. खळ्याची धमाल सुरू झाली. लोकांनी खळी शिंपली. तिवडा रोवला. बायकांनी कणसे मोडली. शेतकऱ्यांनी बैल जोडून पात घातली. उफणणी झाली. वाऱ्याबरोबर भुसावळून गेला आणि मोत्यासारख्या शुभ्र ज्वारीच्या राशी खळ्यात पडल्या. शेतकऱ्यांनी राशी मोजल्या. पोती भरली. पाखरांनी व गुरांनी खाऊन उरले ते धान्य शेतकऱ्यांच्या घरी आले. सोगी संपली. पाखरे पांगली. रानातली कामे कमी झाली. लोक घटका निवांत बसू लागले. कोलाटी दरवेशी गारुळी लोक गावात येऊन चावळी देवळापुढे खेळ करू लागले. लोक गर्दी करून बघू लागले. गावातील धनगरांची तरुण मुले गोळा होऊन गजी नाचू लागली. त्यांनी रंगीबेरंगी रुमाल दोन्ही हातात घेतले व मोठा फेट धरला. पिपाणी वाजू लागली. झांज वाजू लागली. हातातले हिरवे तांबळे रुमाल हवेत उडवीत धनगर धुंद होऊन नाचू लागले. फेराच्या मध्यभागी भला मोठा ढोल गळ्यात घेऊन उभा राहिलेल्या ढोल्या ढोल घुमू लागला. डिबांग डिपांग डिबीवाळी डिपांग डिपांग डिप. मित्रांनो, हे जे वर्णन या पाठामध्ये आपण पाहिलेले आहे, तर आम्ही आमच्या लहानपणी किंबहुना मॅट्रिकपर्यंत हे मिश्रित वातावरण आम्ही पाहिलं. आम्ही थ्रेशरसुद्धा पाहिले. थ्रेशरचा तो काळ होता आणि या पाठामध्ये वर्णन केलेले बैलाच्या पायाखाली तुडवून गावातील कणसातील दाणे वेगळे करणारे वातावरणसुद्धा पाहिले. त्याच्यानंतर मोठमोठ्या काठ्यांनी लठांनी कुटून
दाणे वेगळे करण्याची पद्धती पाहिली. त्याच्यानंतर आम्ही जे जे वातावरण याच्यामध्ये दाखवलेलं आहे ते सगळं आम्ही पाहिलेलं आहे. परंतु आजकालच्या पिढीला हे वातावरण नाही दिसणार, कारण एवढ्या मशीन्स आणि एवढे थ्रेशर आणि इतकं काही सगळं आधुनिक झालेलं आहे की हे वातावरण आता कालबाह्य झालेलं आहे. तर आमच्या काळातलं म्हणजे 1970 ते 1990पर्यंतचा हा जो काळ होता, त्या काळातलं वातावरण आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला माहीत व्हावं या उद्देशानं हे वाचन आहे. तेव्हा सर्वांनी हे ऐकावं, दुसऱ्यांना दाखवावं, दुसऱ्यांना ऐकवावं हीच अपेक्षा आहे. तर चला या ठिकाणी आपण आता रजा घेतो.